करांचा भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आयोजित प्रकाश झोतातील ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा या प्रसंगी उपस्थित या शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ सुजाता पाटील, आरोग्य समितीचे सभापती डॉक्टर जियाजी नाथ, ज्येष्ठ नगरसेवक रवींद्रजी तापे, ब प्रभाग समितीच्या सभापती सौ रुपाली भगत, नगरसेवक शशिकांतजी भोईर, नगरसेवक निशांत भगत, नगरसेवक प्रदीप गवस, नगरसेवक प्रवीण पाटील पनवेल, नगरसेवक हॅप्पी सिंग पनवेल, नगरसेवक विशाल ससाने, 40+ प्रणेते मास्टर प्रदीप पाटील, कुक्षेत गावचे माजी सरपंच बाळाराम पाटील, समाजसेवक अमित मडवी, समाजसेवक अनिल लोखंडे, समाजसेवक शेखर भोपी, समाजसेवक किस्मत भगत, समाजसेवक संजय ठाकूर, समाजसेवक विकास मोकल, समाजसेवक वीरेंद्र लगाडे, समाजसेवक नीलखंड मेहर, समाजसेवक सचिन पाटील, समाजसेवक गणपतबुवा भोपी, समाजसेवक यशवंत तांडेल, उपस्थित सारसोले, कुक्षेत, नेरूळ परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, खेळाडू, पंच, समालोचक आणि स्पर्धेचे आयोजक सूरज पाटील, कुशल 11 व जय गणेश सारसोलेचे सर्व सदस्य, जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, सूरज पाटलांनी मगाशी त्यांच्या प्रस्तावनेत सांगितलेली गोष्ट खरी आहे की या स्पर्धेच्या सुरुवातीला कैलासवासी भाऊ मडवीचं नाव नाही घेतलं तर ही स्पर्धा पुरी झाल्याचं समाधान मिळणार नाही. भाऊ मडवी हा माझा कार्यकर्ता, म्हणजे आईवडिलांवर जितकी श्रद्धा तेवढीच माझ्यावर त्याची श्रद्धा. कारण म्हणजे माझ्या मनातलं एक शल्य कायमचं राहिलं की भाऊला मी नगरसेवक बनवू शकलो नाही. आता बाब अशी आहे की काही लोक स्वतःच्या मानासाठी सन्मानाकरता झगडत असतात, परंतु भाऊने कायमचा गणेश नाईकचा सन्मान व्हावा म्हणून तो झगटला. कधी स्वतःचा पुढे पुढे किंवा गवगवा करण्याची भाऊला कधी इच्छा झाली नाही. भाऊच्या पश्चात भाऊची 3 मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजसेवा करत आहेत, समाजाच्या सुखदुःखाशी समरथ होत आहेत. आज मगाशी सूरज पाटलांनी सांगितलं की नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर महापौर आपला होईल आणि दादाच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. किती आत्मविश्वास! म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपल्या नेत्याच्या विचाराविषयी, आचाराविषयी आणि स्वप्नाची पूर्ती करण्याचा आत्मविश्वास किती आहे हे या ठिकाणी त्यांच्या त्या वक्तव्यातून दिसतं. आता सूरज पाटलांनी महापालिकेतल्या सर्वच घडणाऱ्या एकूण किती महासभा झाल्या, 3री झाली का महापौर? 4. पण मी स्वतः तिथं काय नाही, परंतु क्लिप्सद्वारे मला सगळ्या गोष्टी समजतात. कधी कधी रात्री पहाटे झोप उडल्यानंतर एक महासभा बघत असतो मी, आणि मी स्वतः अतिशय समाधानी आहे. सागर नाईकच्या विषयी तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की BPMC ॲक्टच्या बाबतीमध्ये संजीव नाईक आणि संदीप नाईकपेक्षा सागर नाईक प्लस आहे, हे मी या ठिकाणी वक्तव्य करतो आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे. परंतु सुजाता पाटीलला महापौर बनवताना सुजाता एवढी चलाक आणि एवढी एकूण ॲक्युरेट काम करेल याची गॅरंटी मला पण नव्हती. फक्त प्रश्न असा आहे की सूरज पाटील निष्ठावान कार्यकर्ता, सुजाता आणि आपली ठाकूर ह्या दोन्ही नगरसेविका अतिशय पायाला एक प्रकारचे चक्र फिरवून, मी सांगतो या ठिकाणी सूरजच्यापेक्षा जास्त मतं तिला पडलेत ना. म्हणजे कोण फेमस आहे? सुजाता फेमस आहे. म्हणजे या अशा परिस्थितीमध्ये विनम्रतेनं वागणाऱ्या लोकांना समाज
सन्मानित करतो. अहंकाराने वागणाऱ्या, म्हणजे सूरज तू अहंकारी असं माझं म्हणणं नाही. कसं झालं का, तू पण विनम्रच आहेस, स्वाभिमानी आहेस आणि कणखर आहेस. आणि अशा कणखर लोक, कणखर म्हणजे सत्यासाठी कुठल्याही गोष्टीचा थर आणि स्तर तोडणारी लोक मला आवडतात. सत्यासाठी, खोटेपणासाठी स्तर आणि स्तर तोडणारी लोक मला नाही आवडत. पैशाचा अहंकार. प्रवीण, नवी मुंबईमध्ये पैशाचा कोणाला अहंकार करू दिला नाही आणि करू देणार नाही. नवी मुंबईमध्ये स्वच्छ विचाराच्या माणसाची समाज चिंता करेल. गुंडागर्दीला तर अजिबात स्थान नाही, चिटर लुटाना तर अजिबात स्थान नाही. काही गोष्टी चुकून आपण पाक टाकतो ना, पागातून काही निसटतात ना, काय ते 2-4-5 मासे सटकलेले आहेत, पुढच्या वेळेला त्यांना पुरा घेऱ्यामध्ये घालणार. हे मी आजच सांगतो. भविष्यकाल आपला आहे, चांगला विचार करणाऱ्या लोकांचा आहे. चांगलं वागणार, चांगलं शहराची सुधारणा करणार. पाणी प्रश्न, आता नवी मुंबईमध्ये 450 MLD पाणी, 500 MLD पाणी ॲडव्हान्स बुक करून ठेवलं. आणि ते ॲडव्हान्स बुक करताना तुमच्या पनवेलसाठीचं बुक केलेलं आहे. म्हणजे कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, त्याचबरोबर उल्हासनगर, कल्याण आणि नवी मुंबईला 2000 MLD पैकी 500 MLD पाणी नवी मुंबईला आहे. आणि राहिलेलं 1500 MLD पाणी अन्य शहराकरता आहे. म्हणजे नवी मुंबईच्या बिल्डर लोकांना त्याच्या ब्रोशरमध्ये 2050 तक पाणी का प्रॉब्लेम नाही, 24/7. काय बिल्डर बोलायला लागले, अरे ये शहर में आओ. आणि त्याच्यामुळे 1000 रुपये दर वाढतो. ज्या शहरामध्ये 24 तास पाणी आहे, या शहरामध्ये बिल्डर लोक 1000 रुपये दराला, म्हणजे फुटाला जास्त मागतात. आणि अशा प्रकारचं सुंदर शिक्षणाबाबतीमध्ये, आरोग्यामध्ये या वाद, आणि अजूनसुद्धा याच्यामध्ये फार सुधारणा करण्याची. एक दिवशी आता परत एक 15 दिवसानंतर सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन या शहराची रचना कशी असावी. कारण माझ्याकडे 3 जबाबदाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या वन खात्याची जबाबदारी आहे, पालघर जिल्ह्याच्या सर्वच विभागाची जबाबदारी आहे, आणि एका अर्थानं नवी मुंबईचा सल्लागार मीच आहे, प्रशासनाचा ना तुमच्या याचा. या 3 गोष्टी बर हुकूम पूर्ण होतील. आज हा लोकनेता वगैरे, म्हणजे मी काय लोकनेता नाही, मी लोकांवर प्रेम करणारा साधा माणूस आहे. कोणी काल परवा कोणी नैबत शिल्पकार मी काय बोललो, मी शिल्पकार नवी मुंबईची जनता आहे. नवी मुंबईच्या जनतेने चांगल्या लोकांना पसंती दिली आणि नवी मुंबईची निर्मिती त्या चांगल्या लोकांच्या हातून घडली. आणि म्हणून खरं म्हणजे ते शिल्पकार हे पद हे नवी मुंबईच्या जनतेलाच मी त्याला बहाल केलेलं आहे. मी कधी स्वतःला लोकनेता आणि शिल्पकार ही विरोधाला मी लावत नाही. आय एम सिम्पल गणेश नाईक ह्यामध्येच मला आनंद वाटतो. भविष्यकालामध्ये ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करेल. आता पुढच्या वेळेला ह्या मैदान पूर्ण खोदून काढा, त्याच्यावर अशा प्रकारचे दगडं बिगडं काढून टाका. काय बजेट असेल तर विविध CSR मधून फंड देऊन टाकू, महापालिके नसेल तर. आणि हा भूखंड सिडकोकडून महापालिकेकडे वर्ग करून घेऊ, जेणेकरून महापालिकेच्या मालकीचा होईल आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी होतील. आज मला आपण बोलवलं, माझा सन्मान केलात, माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकार्याचा सन्मान केलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. खऱ्या अर्थानं आज आम्हाला प्रेरणा देणारा क्षण आहे. तुमच्या येण्याने, तुमच्या